नमस्कार, शुभप्रभात. बघू शकता मित्रांनो, आता वाजलेले आहेत सकाळचे 9:30 आणि हे दिसत आहे कापसाचं वावर तुम्हाला. तर बघू शकता शेतकऱ्याच्या मागं खूप अशी संकट असतात, जसं की पेरणीच्या टाईमला पेरल्यावर पाऊस पडत नाही, नैसर्गिक संकटे असतात. तर काही जास्त वेळेस पाणी पडतो, तर शेतकऱ्याला प्रत्येक संकटाला तोंड देऊन समोर जावं लागते. आणि आता हल्ली आठवड्यापूर्वी खूप असं पाऊस पडलं, असं पडलं की अगोदर नव्हतं जास्त पडलं आणि काही कापसं शेतकऱ्याचे उंबळून गेले. काही जणाचे नदीच्या कडाला आहे ते पूर गेल्यामुळं काही नुकसान भरपूर झाले आहे. तर बघा आता आता दुसरं व्हायरल आलेलं आहे शेतकऱ्याच्या पाठीमागं कापसावर, जे की लाल्या खूप प्रमाणात आता कापसावर पडत आहे. आणि शेतकऱ्यानं जे पहिले काही संकट होते 2-4, त्या संकटाला समोर जाऊन आता हे चौथं संकट शेतकऱ्याच्या पाठीमागं आलेलंच आहे. तुम्ही बघू शकता. आता मी आज आलेला आहे शेताकडे फवार आहे, तर माझी पण आज तिसरी फवारणी आहे. तर बघा, हे आहे BASF कंपनीचं सेपिना, आणि हे आहे GNP ॲग्रो सायन्स प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक जिल्ह्यामधील चार्जर नावाचं एक औषध आहे. जे ह्याच्यानं, हे औषधामुळं एक तर कापसाची फांद्यामध्ये वाढ होते आणि पाते पण भरपूर लागतात, म्हणून हे टॉनिकमध्ये मोडते. आणि हे आहे ते पांढरी माशी वगैरे आणि कापसाची वाढ आणि हिरवेपणा होते. आणि पहिलं तर आहेच बुरशीनाशक साप आहे. त्याच्या अगोदर श्रीकरचं चॅलेंजर मारलं होतं, ते पण थोडं आहे. आता मी आलेला आहे शेताकडं आणि तुम्ही बघू शकता. आता फुवारीवाला दादा येणार आहे. आणि मग फुवारीवाला दादा सकाळी बिगिन केल्यामुळं फुवारीवाले दादाला मी मस्तपैकी घरगुती पद्धतीचे पोहे करून आणलेले आहेत. आता मग फुवारीवाला दादा आल्यावर त्याला खाऊ घालायचं आणि फुवारणं चालू करायचं. तर तुम्ही बघू शकता.